मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. तुम्हाला काही कळलंय आपण? मी मगाशीच म्हणालो नाही का, या शहरामध्ये माझ्याही ओळखीची माणसं आहे. आणि तुला मागे बोललो होतो मी, मोहम्मद ज्या गल्लीत राहतो तिथेच माझा एक मित्र राहतो. तुम्ही खरंच मुलांना घराबाहेर काढणारा? हो. मुलांवर इतके ओरडताय तुम्ही, स्वतःच काय? ज्येष्ठ नागरिक संघाच्या नावाखाली कुठे कुठे फिरत असतात तुम्ही. अगं तिकडे मन रमतं, समवयस्क मंडळी असतात. हो, तुम्ही खोटं कधीपासून बोलायला लागला? सांगा ना. 5 वाजता घरी आला, स्वतःहून काही सांगितलं नाही. मी तुम्हाला म्हटलं की त्या ज्येष्ठ नागरिक संघांपैकी कुणाची तरी मला नावं सांगा, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर द्या. ते आता आणि काय नवीन? तुम्हाला पण ना की घरच्यांसारखी सवय लागली, सगळं असं लपून छपून करायचं. कमाल, आज तू आरोपावर आरोप करतेस माझ्यावर. का करू नये मी? का करू नये आरोप? सांगा ना. मला तुम्ही काही सांगत नाही, माझ्याशी काही बोलत नाही. माझ्यापेक्षा जास्त त्या नलूला माहिती असतं. तुम्ही पहिल्यांदा असे नव्हता तो, पण गेला महिना झाला तुमचा घरात पाय ठरत नाहीये. ज्येष्ठ नागरिक संघाच्या नावाखाली सारखे घराबाहेर असता. काय मला सांगा ना, भानगड काय आहे? भानगड कसली? काय बोलतेस तू? कुणाला काही सांगायचं नाही, काही कळू द्यायचं नाही. अगं तुला काय, तुम्ही माझ्याशी बोलू नका. जा स्वयंपाकघरात जा आणि त्या नलूशी बोला. कमल, तू ना सगळ्यांना घराबाहेर काढताय म्हणजे तुम्हाला रान मोकळं. तुम्हाला काय वाटलं? मला काही कळत नाहीये? कळत नाहीये का मला? कमल, कमल, मी कसं आणि काय सांगू तुला? मी या घरातल्या प्रत्येकाची करणी जर तुला कळेल ना, तर सगळ्यांना हाताला धरून बाहेर काढशील तू एक दिवस. मी
काढायची गरजच नाही. पण ज्या दिवशी तू एक करशील ना तेव्हा तुला होणारा त्रास मला बघवणार नाही. मला कशाची नाही ग, फक्त याच गोष्टीची भीती वाटते की तुला जर गमावून बसलो तर, म्हणून गप्प बसतोय मी कमल. पण आता हे गप्प बसणं सुद्धा जड होतंय मला. देवा मला बळ दे रे, काही कर आणि मला बळ दे. शिवशंभो. हल्ली पैशांची नड सगळ्यांनाच. आपलं काम झालं ना? त्या गाळ्याला नवीन गिरायक लागलं बरं का. आपण का थोडा लेट होगा. अरे मी चेक घेऊन आलोय आज. हे बघ. क्या दिखाओ दिखाओ. त्याच्याजवळ दुसरा गाळ आहे ना, आपण उसकी डील करते. असं होईल? अरे मैं होई ना, मी सगळं सांभाळून घेईन. फक्त आता कॅश कधी करता बोला. बँकेने आजच दिलाय, डिपॉझिट केलं की लगेच क्लिअर होईल. तो चलो जल्दी चलो. अरे आज इतने दिनों के बाद आखिर पैसा आ गया. प्रभाकर, आता काही क्षणापूर्वी बाहेर जे बोलणं झालं ते तुमच्या कानावर आलंच असेल. नाही, काय झालंय? मी एक निर्णय घेतलाय प्रभाकर. कामिनी सोडून सगळे, म्हणजे तू आणि सचिन सुद्धा, तुम्ही हे घर सोडून निघून जायचं. काय त्या घरात फक्त आम्ही तिघेच, मी, कमल आणि कामिनी, इतकेच राहू. कहा का अप्पा? वाह, तुझ्या या धारिष्ट्याचं कौतुक वाटलं मला. का असं म्हणण्याची हिंमत कशी झाली रे तुझी? हा? चल मीच तुला विचारतो, का म्हणून मी तुला या घरात ठेवून निघायचं? का राहू द्यायचं तुला या घरामध्ये? कोणत्या अधिकारानं राहणार आहेस तू या घरात? काय केलंयस तू या घरासाठी ते मला दिसत. एखादी मोठी गोष्ट, मोठी जाऊ दे, छोटी गोष्ट तरी या घरासाठी केली असतो. एखादी गोष्ट मला सांग. अप्पा, अप्पा सॉरी, चुकलं. वा, सॉरी. सॉरी म्हटलं की झालं. सॉरी शब्द त्या इंग्रजांनी भारतातल्या लोकांना फार चांगला दिलेला आहे.
सॉरी म्हणायचं आणि पुढे सगळा मूर्खपणा करायला परत मोकळे तुम्ही सगळेजण. तर मी म्हणतो सॉरी. सॉरी, मला तुम्हाला या घरात घेऊन येणं शक्य नाहीये. मला ते झेपणार नाही. तुमची व्यवस्था तुम्ही बघायची कुठेही दुसरीकडे. अप्पा हो, तुला किती दिवसांची मुदत पाहिजे तेवढं सांग आत्ताच. हो मी कुठं जाणार अप्पा? या क्षणाला माझ्याकडे एक पैसा सुद्धा नाहीये. जे होते नव्हते ते सगळे मी. मला विचारलंस मला? तुझं कर्म तू निर्माण केलेलं आहेस, ते तुझं तू निस्तरायचं. आलं का तुझ्या लक्षात? आणि हो, जेवायची ताटं घ्यायला सुरुवात झालेली आहे. कर्मक्रम संयोगाने या घरातली सगळी माणसं आज हजर आहेत. भाग्य माझं. एक सस्नेह भोजन त्या निमित्तानं होईल. पुन्हा अशी संधी या घरात येईल ना येईल. जेवायला चला. मी एक बोलू? बोल बेटा. तुझ्याबद्दल माझ्या मनात काही तक्रार नाहीये. अप्पा, आतापर्यंत नव्हती, पण आता एखाद वेळेस तक्रार करा. जिथे हे असतील तिथेच मी असणार ना. बायकोनी नवऱ्याला सोडून कसं राहायचं अप्पा? हा नवरा, या असल्या नवऱ्याबद्दल बोलतेस तू? त्याला नवरा म्हणावं का कोणी? काय अधिकार दिलाय त्यानं तुला इतक्या वर्षामध्ये? कधी प्रेम तरी दिलंय का तुला? नवरा म्हणून कधी कर्तव्य पार पाडलायस का रे तू? हे प्रभाकर, तुला विचारतो मी, उत्तर दे. अप्पा, अप्पा नको ना. माणूस आहे, चुकणारच. पण त्यांनी चुका केल्या म्हणून मी पण करायच्या का? मला मला माफ करा अप्पा, पण मला नाही जमणार. ओहे, बाहेर कुठे राहतील, कसे राहतील? आणि हे हाल अपेष्टा सोसत असताना मी या सावलीमध्ये राहायचं? अप्पा, मला खरंच नाही जमणार. तुझ्याकडून माझी हीच अपेक्षा होती. मी नाही अडवणार तुला. ज्याचं त्याचं प्रारब्ध. तू जाऊ शकतेस, पण आता जेवायला या. कामिनी, तू राहा इथंच. मला माहित नाही मी कुठे आणि कसा राहीन. उगाच तुझी ओढात आण नको. यावेळेस तरी माझं ऐका. का कामिनी, मी जेव्हा तुला घराच्या बाहेर जा म्हणत होतो त्यावेळेस तू घरातच राहण्याचा हट्ट करत होतीस. आणि आता या घरातच राहा म्हणतोय तर मी तुमच्यापासून दूर नाही राहू शकत. कर्म बंध
ठेवही कामिनी, का जीव लावतेस माझ्यावर? काय सुख दिलंय मी तुला? दिलंय, खूप दिलंय. तुम्ही मिलिटरीतून आल्यापासून तुमची चिडचिड वाढली, पण त्याला काही अंशी मीच जबाबदार आहे. मी नसता दिला वेळ समाजकार्यासाठी तर काय बिघडणार होतं, पण नाही, तुमचं ऐकलं नाही. तुम्ही जेव्हा कार्यालयात आला होतात तेव्हा तुम्ही जे काही पाहिलं त्यामुळे तुमचा गैरसमज झाला. त्यात तुमची काही चूक नव्हती. तुमच्या जागी मी असते तर माझाही गैरसमजच झाला असता. ती सिच्युएशनच तशी होती. कामिनी, अगं किती हा समजूतदारपणा. मला माझी लाज वाटते. मी चुकलोय. मी तुझी माफी मागावी एवढी माझी कुवत नाहीये. फार कोत्या मनाचा आहे हा प्रभाकर. तुम्ही कसेही असलात तरी माझे आहात आणि माझेच राहात. मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत. ते बघा, आपण दोघं मिळून कष्ट करू. फार मोठं नाही, पण एखादं छोटस घर घेऊ. माझ्याकडे आहेत थोडेफार पैसे. मी नका काळजी करू. कामिनी, काय चाललंय काय? कुठल्या मुहूर्तावर ही घरात आली देव जाणे. आता ती भाची कशी, मावशी कशी. भटक भवानी सारखं आपलं हा 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 हु 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 चाललेलं असतं. कोणाबद्दल बोलताय? तुमच्या नलू बद्दल. माझ्या? हो, तुमच्याच. घरात वातावरण कसं आहे याची जाण नाही. तेवढा पोच पाहिजे ना. घरात हसण्याचे आवाज येत आहेत. दुर्मिळ गोष्ट आहे ती सध्या. आनंद आणि हसणं आजकाल आपल्या घरात बघायलाच मिळत नाही. ऐकून घ्या. बरोबर आहे. तुम्ही असं विक्षिप्तासारखं वागा आणि मग अपेक्षा करा हसण्याची, आनंदाची. सगळ्यांना खरंच घर सोडायला लावणार का हो तुम्ही? हो, मग सगळी बाहेर गेल्यावर आपण म्हातारीनी काय एकांतवासात मरायचं का? 2 जण एकांतात असू शकतात. तुम्ही मस्करी करू नका उगाच. कोण करतंय मस्करी? कर्मबंधातली ठेवही तुम्ही मुलांना घराबाहेर नाही ना काढणार? त्याबद्दल चर्चा नको. अहो, कमल, मुलांचे प्रताप तुला माहिती नाही. ते जर तुला कळले ना तर तू त्यांना जिवंत ठेवणार नाहीस. मी त्यांना हाताला धरून बाहेर तरी काढतोय. तू त्यांना पण असं केलंय काय त्यांनी?
सांगेन. वेळ आल्यावर नक्कीच सांग. तुझ्यापासून काही लपून ठेवणार नाही. आता का नाही सांगत? त्याचं कारण तू दुःखी मला बघवत नाही. मग नंतर कळल्यावर मला दुःख नाही होणार का? होईल, पण त्यावेळेस ती वेळ अशी असेल की ते दुःख तुला तितकं त्रास नाही देणार जितकं त्यावेळेला ते. मला काही कळलं नाही. माझ्यावर विश्वास आहे तुझा? स्वतःपेक्षाही जास्त. तो आभाधित ठेव, थोडी कळ काढ. तुम्ही खरंच ज्येष्ठ नागरिक संघात जाता ना? हो? माझ्यावर विश्वास आहे म्हणालीस ना तू आता. हो पण आप्पा आऊ जेवायला चला. चला, ती मुलगी आल्या आल्या कामाला लागली आहे. आणि दुसरी अधिकार गाजवणारी बघा. जेवायला चला. चला जेवायला चला. शिवशंभो नारायण. आज काय काय जेवणार बघूया. उलट्या काळजाची माणसं आहेत ही. अहो यांना दया माया दाखवून काही होणार नाही. यांना ना काठीनीच वटणीवर आणायला लागेल. हाकलून द्या सगळ्यांना. आऊ आऊ रडतीये. काय झालं?